जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली होती। मात्र मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या। मात्र याच वेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलंय, ज्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे। या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदत कार्य केलं जात आहे। काही जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। जखमी आणि मृतांच्या बाबतीत रात्री उशिरा जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर गिरीश ठाकूर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपल्यासोबत शासकीय विद्यालयाचे अधिष्ठाता जे आहेत डॉक्टर गिरीश ठाकूर आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगणार सर, या ठिकाणी जवळपास 12 डेड बॉड्या आलेल्या आहेत आणि काही जखमी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपली पुढची काय असेल? दुर्दैवी घटना आहे। या रेल्वे ॲक्सिडेंट मध्ये 12 डेड बॉडीज आपल्याला इथं आलेल्या आहेत आणि 12 डेड बॉडींची जी प्रक्रिया असते पोस्टमॉर्टमची किंवा आयडेंटिफिकेशनची, ज्या डेड बॉडीची आयडेंटिफिकेशन होत नाही त्यांचा आम्ही DNA सॅम्पल घेणार आहोत आणि 2 डेड बॉडींची हे कंप्लीट आयडेंटिफिकेशन झालेलं आहे। 15 किरकोळ जखमी इथं आलेले आहेत आणि 2 जे जखमी होते ते तिथं जवळच ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी 5व्या ठिकाणी ॲडमिट आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळते। निश्चितच 2 जे डेड बॉड्या आहेत त्याची ओळख पटलेली आहे, मात्र अजून बाकीच्यांची डेड बॉड्यांची ओळख पटली आहे का? नाही, त्याची प्रक्रिया सुरू आहे, पोलीस इन्क्वेस्ट सुरू आहे आणि बाकीचे आमच्याकडे नातेवाईक सुद्धा काही आल्यानंतर आमच्या प्रक्रिया ही पूर्ण काळ सुरू राहील। जेव्हा पूर्णपणे आयडेंटिफिकेशन होणार नाही त्यानंतरची मग प्रक्रिया आम्ही DNA द्वारे करूयात। 2 डेड बॉड्यांची ओळख या ठिकाणी पटलेली आहे, मात्र काही डेड बॉड्यांची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नसून त्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र सर्व डेड बॉड्यांची आम्ही DNA साठी ब्लड सॅम्पल्स काढणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।